मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत। यवतमाळमध्ये सकल हिंदू समाजाकडून भव्य हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला आणि यात विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या असून बाबा कालीचरण सुद्धा दाखल झालेत। सकल हिंदू समाज पुसदच्या वतीनं आज लव जिहाद विरोधात मोर्चा काढण्यात येतोय। लव जिहाद, धर्मांतरण, गोहत्या विरोध आणि जनसंख्या नियंत्रण कायद्याच्या मागणीसाठी हिंदू गर्जना मोर्चाचं आयोजन यवतमाळच्या पुसद शहरात करण्यात आलंय। वसंतराव नाईक चौकातून मोर्चाला सुरुवात झाली असून यशवंत रंग मंदिर इथे होणाऱ्या सभेला कालीचरण महाराज मार्गदर्शन करणार आहेत। भास्कर मेहरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। भास्कर, यवतमाळमध्ये जो मोर्चा निघालाय, कोण कोण सहभागी आणि काय मागण्या? श्वेता, पुसदच्या वसंतराव नाईक जो चौक आहे, या चौकातून या सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि या मोर्चामध्ये कालीचरण महाराज जे आहे ते सहभागी झालेले आहेत। त्यानंतर या ठिकाणचे जे राजकीय पुढारी आहेत किंवा सामाजिक जे कार्यकर्ते आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग या ठिकाणी दिसून येतो आहे। दुसरं एक की या मोर्चाच्या स्वागतासाठी संपूर्ण बाजारपेठ जी आहे ती इथल्या प्रतिष्ठानचे जे मालक आहेत त्यांनी बंद ठेवलेली आहे। शिवाय या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी चोख ठेवण्यात आलेला आहे। सध्या हा जो मोर्चा आहे बस स्टेशन मार्ग, सुभाष चौक मार्ग हा आता सध्या या ठिकाणी निघालेला आहे आणि अत्यंत शांतता हा जात असला तरी घोषणाबाजी मात्र मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे। भास्कर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। यवतमाळमध्ये हिंदू जनजागृती मोर्चा निघालेला आहे, काही संघटना यामध्ये सहभागी झाल्या आहेत। हिंदू गर्जना मोर्चा, काही मागण्या आहेत त्यांच्या लव जिहाद विरोधात आणि त्याचसोबत इतर असे काही मुद्दे घेऊन यवतमाळच्या पुसद या ठिकाणी मोर्चामध्ये बाबा कालीचरण सुद्धा सहभागी झालेत।